विट्ठलवाड़ी पुलिस लाइन कॉलोनी की सनद फिर से भोर के कब्जे में। जगह की मोजनी को लेकर नागरिकों और अधिकारियों के बीच बहस। उल्हासनगर के विट्ठलवाड़ी पुलिस लाइन कॉलोनी की सनद फिर से भोईर परिवार को हाई कोर्ट के माध्यम से दे दी गई। आज यहां के नागरिकों ने भू सर्वेक्षण विभाग द्वारा मोजनी शुरू करने के दौरान कड़ा विरोध जताया है। इस दौरान महिलाओं ने जमकर नारेबाजी की। नागरिकों को बिना नोटिस दिए सर्वे किया जा रहा है, जिससे नागरिकों में चर्चा है कि यहां के कई घर प्रभावित हो रहे हैं। अब सनद के मुद्दे पर फिर से विवाद खड़ा हो गया है। उल्हासनगर कैंप नंबर 4 विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन के बगल में और एनसीटी स्कूल पुलिस कॉलोनी के सामने, जो कि एनसीटी स्कूल के सामने है, उसकी जर्जर हालत हो गई है, इसलिए वे कई वर्षों से बंद हैं। तुकाराम सखाराम भोईर को तत्कालीन प्रांतीय अधिकारियों द्वारा एक अल्टरनेट सनद दिया गया था, लेकिन विट्ठलवाड़ी पुलिस ने आपत्ति जताई और पुलिस आयुक्तालय के पक्ष में सनद को फिर से प्रदान कर दिया। अब वहां के रहवासियों ने और समाज सेवक गौरव भालेराव ने काफी विरोध किया। काय तक्रार आहे तुमची? आमची तक्रार आम्हाला एक 15 दिवसापूर्वी असं समजलं की इथे कोणतरी सरदार लोक येत आहेत आणि अतिरेक करून आमचे रस्ते वगैरे सगळे बंद करतायत। पण इथे जवळजवळ 70 ते 80 पासूनचे जुने रहिवासी, आम्हीच 25 ते 30 वर्षापासूनचे इथे आहोत। आमचे जरी घर ते रस्ते बंद करतायत, आम्ही म्हणजे जायचं कुठून यायचं कुठून, आणि जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून ते लोक आजूबाजूला गाडीवरून चक्कर मारतात आणि महिलांना खुन्नस देत आहेत। म्हणून आम्ही चौकशी केली की हे लोक कोण आहेत। तेव्हा आम्हाला सगळी माहिती पडली की हे लोक इथं बांधकाम करण्यासाठी येत आहेत, आणि जर ते खरे असतील तर त्यांनी आम्हाला समोर येऊन सांगावं की बाबा कुठून कसं कितीपर्यंत बांधणार आहेत। पण असं आम्हाला वाटतं, आमचे आबा नगरसेवक किती वर्षापासून आम्ही आबांना ओळखतो, आबा इथे कब्जा करू शकले असते किंवा भालेराव करू शकले असते। कोणी इथं कब्जा केलेला आहे ना, जशी जागा पडली तशी आम्ही बघतो तशीच ती जागा पडलेली। हा कोण तिसरा माणूस होतो आणि इथे बांधकाम करतो? आम्ही हे होऊन देणार नाही अजिबात सुद्धा। माझे नाव सुनीता सुनील पवार, राहणार इथेच राहते मी, इथेच घर आहे माझं, उल्हासनगर पोलीस लाईनच्या पाठीमागे। नाही, आम्हाला नोटीस वगैरे कोणालाच नाही। उलट ज्या दिवशी आम्हाला माहिती पडलं ते सरदार लोक आले, मी महिला घेऊन गेली तर त्यांनी फोटो काढायचं नाटक केलं आणि आम्हाला खुन्नस दिली। आम्ही थांबा म्हणतोय तर तो निघून गेला, थांबलाच नाही। नोटीस काय आहे ते तर लावलीच नाही, चिकटवली सुद्धा नाही। दोघांनी अशी पकडली आणि ते लोक निघून गेले। म्हणजे कमीत कमी तू बोल तरी ना आमच्या बरोबर काय ते खुन्नस देतो महिलांना म्हणजे काय? किती घरांना नोटीस दाखवलंय व्हिडिओ मध्ये, जवळजवळ सगळेच आहेत, त्यांना सगळ्यांना नोटीस भेटले, बऱ्याच जणांनी घेतले पण नाहीत नोटीस, असं पण झालं ना। बऱ्याच जणांना सत्य परिस्थिती पण माहिती काय आहे। आम्ही काल आम्ही सगळ्यांना सांगितलं, त्यावेळी त्यांना माहित झालं मोर्चा काढला, घरोघरी गेलो आणि त्यांना कल्पना दिली की आपल्या एरियात काय चाललंय ह्याची तुम्हाला नेमकी आहे का, त्या म्हणजे अनुषंगाने सगळा जेवढा आम्हाला जनसमुदायाचा प्रतिसाद मिळाला। आज इथे ते आले होते अधिकारी, काय बोलणं झालं? त्यांनी कधी सांगितलं ना, फक्त मोजणी किती केली काय केली हे सांगत होते। फक्त नोटीस किती जणांना भेटली आहे। अहो कुठलाही अधिकारी यायला ना आम्हाला सांगेल आम्ही अधिकारी तो अधिकारी, आमचा नगरसेवक, आमची माणसं आम्ही ह्यांनाच ओळखतो, बाकी कुणीही यायचं नाही आणि आम्हाला त्रास द्यायचा नाही। नालायक अधिकारी आले की त्याचा परिणाम लोकांवर होतो। त्या उल्हासनगरमध्ये एसडीओ एक तथाकथित आले, सुरुवातीला वाटलं की सरकारी मालमत्ता ताब्यात घेत आहेत, पण ताब्यात घेण्याचा त्याचा मनसुबा वेगळा होता आणि ते कोणातरी विकायचं होतं। या ठिकाणी सुद्धा 2019 साली असंच प्रकार झाला होता की सनद दिली, बोगस सनद, ते प्रकरण कोर्टात आहे आणि मला वाटतं कोकण आयुक्तांकडे सुद्धा आहे। त्या भ्रष्ट अधिकाऱ्याने केलेला प्रकार, एकदम बदनाम अधिकारी, त्याने केलेला प्रकार संपूर्ण उल्हासनगर विकलं होतं त्याने। स्मशानभूमी असेल, गुरुद्वारा असेल, या पोलीस लाईन असतील, 5 वर्षापूर्वी असंच या ठिकाणी अचानक पत्रे काढायचं काम चालू होतं। सकाळी मला लोकांनी तक्रार केल्यानंतर मी आलो पोलीस स्टेशनला, सांगितलं बाबा 11 महिन्याचा करार असेल, भाडेकरू असेल,
त्याला खाली करायचं असेल तर कायदेशीर कारवाई करावी लागते. यांनी SDOने त्यांनी कोणी काय अधिकारी असेल त्यांनी काय खाल्लं असेल काय माहित नाही, पण पोलिसांचा अधिकार आहे की ती खाली करायची की नाही. त्यांनी तुम्ही त्याच्याकडून लिहून दिले का, NOC दिली का, PWDची वर्क ऑर्डर आहे का तोडायची. त्याच्यानंतर ते प्रकरण थांबलं आणि त्यानंतर या संपूर्ण बोगस सनद प्रकरणाला एक वळण आलं. त्यांनी स्पीड घेतला. जवळपास सर्वच लोक जागृत झाले आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी या बिल्डरने किंवा या तथाकथित भूमाफियांनी जे आपल्या ताबा दाखवला होता किंवा ही जागा मला मिळणार आहे, सर्वच लोकांनी विरोध केला आणि मग सर्व सनद रद्द झाल्या होत्या. पुन्हा हायकोर्टात जाऊन त्यांनी काहीतरी रिवोक केलं असं समजलं. ते भूमी स्मशानभूमीमध्ये सुद्धा आहेत, लहान मुलांचं दफन करण्याची जागा आहे ती सुद्धा ताब्यात घ्यायचं चाललेलं आहे किंवा घेतलेली आहे. असा विचित्र प्रकार हा उल्हासनगरमध्ये आज या ठिकाणी संपूर्ण आजूबाजूच्या वसाहतीत लोकांना दहशतीखाली आहेत. वसाहतीत लोक दहशतीखाली आहेत. 1965 पूर्वीचे इथं राहणारे आमचे पवार साहेब असतील, भालेराव असतील, इतर सर्व लोक जे कारागीर आहेत, सूर्यवंशी आहेत परिवार 65 पूर्वीपासून, म्हणजे ही पोलीस लाईनमध्ये त्यांचे पंजोबा आजोबा पोलीसमध्ये होते. मग पोलीस स्टेशन आणि पोलीस म्हणून इथं जवळच राहायला घेतले. त्या स्वतःच्या बांधलेल्या आहेत. अशा जागा 65. आता इथं उल्हासनगरमध्ये निर्वासितांना सनद देण्याचा जो कायदा आहे तो 1965 पूर्वी ज्याचा ताबा असेल त्यांना सनद मिळाली जाते. इथं कोणीतरी कुठली तरी जमीन दिली असं दाखवतोय, ती दिली की नाही तेही माहित नाही. की कोर्टाने वास्तविक पाहता ही कोर्टाने तपासायला पाहिजे होतं की जागा गेली कुठे. मला वाटतं पत्रकारांनी शोध पत्रिका तुम्ही आहेत, सदर कोण तुकाराम पाटील आहे किंवा तो भोईर आहे, त्याची जागा खरोखर गेली का. महानगरपालिकेचा एवढा मोठा विकास कुठला झाला की महापालिकेला भूखंड दिलं, त्याच्याऐवजी अल्टरनेट साईड म्हणून ही दिलेली. हा पहा, मी उद्या यासाठी आज मी SDO कडे सुद्धा अपॉइंटमेंट घेतली होती. महापालिकेच्या कमिशनरला मी सांगणार की एवढा मोठा भूखंड जो हायकोर्टाच्या माध्यमातून हा गिळंकृत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आज हा जो प्लॉट आहे उल्हास इन्स्टिट्यूट शाळेच्या समोर, भालेराव बंगल्याच्या समोर पोलीस लाईन, जुनी पोलीस लाईन, ही जागा एक सखाराम तुकाराम पाटील म्हणून यांना अलॉट झालेली आहे. ती जागा त्यांना अलॉट झालेली असताना टोटल याच्यामध्ये 8,800 वाल त्यांना अलॉट झालेले आहेत. त्या शहरामधले असे मुख्य 5 प्लॉट्स आहेत. त्यामध्ये पोलीस लाईन, विनसची स्मशानभूमी, गौशाळा, आणखीन 2 प्लॉट्स आहेत. त्या जागेच्या अगेन्स्ट मध्ये आपण कोर्टामध्ये ऑलरेडी PIL दाखल केली आहे. आज अधिकारी इकडे मोजणी करायला आले असता, मोजणी 5 तारखेला झालेली आहे. मोजणी ही 5 तारखेलाच इकडच्या रहिवाशांनी आणि मी इकडे ही मोजणी आम्ही त्यांना पिटाळून लावली. मोजणी तिथे होऊ दिलेली नाहीये. स्पष्टपणाने सांगायला गेलं तर मोजणी ते झालेली नसताना आज ते जेव्हा लोकांच्या हरकती गेल्या, कायद्यानुसार त्यांनी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या लोकांना त्यांनी नोटिसेस हायर करायला हव्या होत्या की बाबा तुम्ही इथे हजर राहा, तुमच्या ऑब्जेक्शन्स असतील तर काय हरकती असतील तर तिथे नोंदवा. कुणाची हरकती न घेता सगळ्यांना अंधारात ठेवून हे सगळं कारभार चाललेला आहे. याच्यामध्ये पूर्णपणाने रेव्हेन्यू डिपार्टमेंट पूर्णपणे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. सगळे अधिकारी त्यांना पूर्णपणाने पडद्या आडून अंडर टेबल पूर्ण फॉर आहेत आणि पूर्ण मदत करतायत. न्यायालयात गेलात काय? मी हायकोर्टामध्ये माझ्या नावाने टोटल 8,800 वालवरती मी PIL दाखल केलेली आहे 12 तारखेला 12/2/2025 रोजी. हायकोर्टापर्यंत आपण गेलेलो आहे. हायकोर्टात मला खात्री आहे की हायकोर्ट नक्कीच याला न्याय मिळेल. मला जवळजवळ 38 लोकांना नोटिसेस निघालेले आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं त्यांना काय मिळेल किंवा काय असं काहीही नाहीये. ताबा देण्याचा काय प्रयत्न झालाय का तुमच्याकडे? ताबा त्यांना दिलाय असं ते सांगतात. त्या दिवशी ताब्याचं तुम्हाला मी सांगतो, ताब्याचं लेटर आम्ही हायकोर्टात असताना 12 तारखेला ताब्याचं लेटर इथे पकडलं. अधिकाऱ्यांनी 1 सेकंड पण नाही पकडलं, फोटो काढला आणि पळून गेलेत. पब्लिकने विचारायच्या आधी इकडे निघून गेलेले ते. कोण अधिकारी होते, त्यांचं नाव काय? नाही काही कल्पना नाही. त्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे उल्हासनगरचे तलाठी सोनवणे त्यांनी इकडे ताबा दिलेला आहे. आणि मी सोनवणेला विचारलं असता सोनवणेने मला सांगितलं की मला SDOचा आदेश होता म्हणून. ज्या घरांना नोटीस दिले ते घर किती वर्षापासून इथे आहेत? ते बिफोर 65 म्हणजे 65 सालापूर्वीपासून सगळे इथे राहत आहेत. प्रत्येकाकडे पुरावे आहेत आणि प्रत्येक 50-60 वर्षाच्या पूर्वीचे सगळे रहिवासी आहेत. एकही रहिवासी इथे काल आलाय आणि काल राहिला असं एकही नाहीये. आणि सगळ्यांकडे पुरावे, टॅक्स पावतात त्यांच्या उल्हासनगर नगरपालिकेच्या पासूनच्या त्यांच्याकडे टॅक्स पावतात. पुढची लढाई काय असेल? पुढची लढाई तीच, रस्त्यावरती उतरेल मी. माझ्या लोकांचे घर याच्यामध्ये स्वतः माझा बंगला सुद्धा बाधित आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आमच्या एकाही माणसाच्या केसाला
धक्का लागला ना तर आम्ही गप्प याच्यामध्ये बसणार. तुम्हाला मी सांगतो, मी स्वतः PL दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि जर रस्त्यावरची जर लढाई लागली तरी मी रस्त्यावरती आंदोलन करणार. मी ऑलरेडी उपोषणाचा इशारा दिलेला आहे अधिकाऱ्यांना.